आज मी त्यांना एक गिफ्ट आणलेलं आहे. त्यांच्यामुळे मला इतकी ऊर्जा मिळाली, मी हिमालयात सुद्धा त्या गड किल्ल्याच्या अनुभवातूनच पुढे जाऊ लागलो. आणि आता मस्त सुरू आहे घरगुती पार्टी. कांदा परतून घेतलाय मी. हे तीळ आहे. कधी रागायला गेलं तर राग पण व्यक्त करणारा, चुकलो तर कधी तुम्ही बिंदासपणे मला सांगू शकता परशुराम तुम्ही इथं चुकताय. त्यांच्या आवडता जामून त्यांना खाऊ घालत आहेत. आम्हाला तुमच्यासारखे प्रेमळ आदर्श गुरु, मित्र, भाऊ, सखा. नमस्कार सर्वांना. आज आमच्या घरात स्पेशल डे आहे. आज आमच्या आहोंचा बर्थडे आहे आणि दरवर्षी आम्ही लहान मोठ्या पद्धतीने साजरा करतो आणि आज करतो आहे आम्ही मिसळ स्पेशल. आज संध्याकाळी गेस्ट येणार आहेत काही मित्रमंडळी, तर छोटेखानी पद्धतीने आम्ही बर्थडे साजरा करणार आहे. सध्या मिसळची थोडीफार तयारी झाली आहे. कांदा परतून घेतला आहे मी. हे तीळ आहे, पुन्हा हे मटकी आहे, आम्ही त्याला उसळ म्हणतो, ते भांजून घेतलं मी. हे अद्रक लसूण आहे, पेस्ट करायची. आता कोथिंबीर आहे, पुदिना आहे आणि हे खोबरं आहे. आता मी सगळं पेस्ट करून घेते. इथं टोमॅटो आहे, टोमॅटो पण थोडंफार मी फ्राय करून घेतलं आहे जेणेकरून परतताना तेल लवकर सुटेल त्याला. आणि हे मिसळमध्ये घालण्यासाठी गरम पाणी ठेवलं आहे मी करायला, म्हणजे त्याला उकळी लवकर फुटेल. आता मी सगळ्याची पेस्ट करून घेते आणि तयारीला लागते. सर्वात आधी खोबरं वाटायचं, कारण ते एकदम बारीक वाटलं जाईल. मसाल्यामध्ये घालून नाही वाटायचं, ते वेगळंच वाटायचं. काही मसाले तुम्ही आधी परतून घेतलात ना, त्याला नंतर खूप वेळ लागत नाही, त्यामुळं थोडंफार परतून घ्यायचं सगळं मसाला. खूप दिवसापासून चाललं होतं की बर्थडे कसं सेलिब्रेट करायचं, आणि हे दरवर्षीचं आहे आमचं. बड्डे कसा साजरा करायचा, बाहेर करायचं की घरात करायचं. आम्ही घरात करतो आहे. यापूर्वी केलं आहे. घरात करण्याचं कारण म्हणजे गेस्ट येतात, मित्रमंडळ येतात, बोलणं होतं थोडंसं. बाहेर केलं की तेवढं बोलणं नाही होत ना. बर्थडे झालं की सगळे निघून जातात, त्यानिमित्ताने घरी येतील, बोलतील, त्यामुळे घरी करतो. कुठंपर्यंत आली तयारी? बघा आता याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि सगळं पेस्ट, सरस्वतीनं सगळं पेस्ट, अद्रक, कोथिंबीर, खोबरं, परत आपलं तीळ, जेवढं बी त्याला पेस्ट लागते ते सगळं करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात आम्ही आता त्याला कढवून घेत आहे. हे बघा असं कढवत आहे, त्याला खोबरं आहे आणि कांदा वगैरे सगळं. हे मसाला परतत आहे आम्ही. वाटण सगळं वाटलेलं आहे, खोबरं वगैरे. मस्त तेल सुटलेलं आहे, तर्री पण छान येईल. हाय, तुमचं सहर्ष स्वागत आहे द कोकणे फॅमिली या चॅनलमध्ये. आणि आज आहे पप्पांचा वाढदिवस, तर तुम्हाला माहिती आहे आम्ही नियोजन थोडंसं केलेलं आहे आणि मिसळपावचा बेत केलेला आहे. आपण मिसळपाव बघूयात कसं झालंय. आहा आहा. आणि हे गाईज मटन नाही आहे, मटन नाही आहे, मिसळपाव आहे. मिसळ तरी, मिसळचं कट आलेलं आहे. आई आहे, मम्मी एकदम न्यू साडी घातलेली आहे, कांदा लिंबू सगळं कट केलेलं आहे. आत्या आहे, योगेश मामा, सगळेजण आता आतमध्ये. आणि खूप सारे मित्र म्हणजे फ्रेंड्स आलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूयात. चला. तर फ्रेंड्स, इको फ्रेंडली क्लबचे फ्रेंड्स आलेले आहेत. वा, सर्वजण. काडगावकर मॅडम, वडजे काकू, चिपडे मॅडम, सलोनी दिदी आणि काकू. तर मी सध्या आता वर आलेली आहे. सोलनकर सर आहेत आणि ताटे सर आहेत, पोलके सर आहेत, वडजे काका, काडगावकर सर, बाबा आणि खेडगेकर सर आहेत. चला आता आपण आत बघूयात कोण आहे. आतमध्ये मी आलेली आहे ऑफिसमध्ये आणि सगळेजण आपले फॅमिली आहेत. मामा आहे, छोटा मामा, बडे मामा, भेंडे, बाबा आहेत, प्रज्वलसुद्धा आहे. तर आता सध्या मदन पोलके सर पप्पांना फेटा बांधत आहेत.
वाढदिवस साजरा होत आहे. दादांना वहिनी औक्षण करत आहेत. त्यांच्या आवडता जामून त्यांना खाऊ घालत आहेत. स्पेशल दादासाठी वाढदिवसानिमित्त जामून बनवलेला आहे. पप्पाची लाडकी आराध्या पप्पांना औक्षण करत आहे छानपैकी. आमच्या अक्का भावाला औक्षण करत आहे. न्यू पर्सन ओवाळत आहे. न्यू पर्सन द कोकणे फॅमिलीमध्ये न्यू पर्सन आलेलं आहे. नाही आमची मामी सरांची सासूबाई. सासूबाई. तर आजी असंच आशीर्वाद आमचे छान वाटतंय आणि पर्यावरणकडून असंच परशुराम सराला तुमच्या सगळ्याचा पाठिंबा आहे म्हणून परशुराम आहेत आणि असंच त्याचे आयुष्य वाढू दे हे तेवढंच सांगत. धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एस काडगावकर मॅडम आणि बडजे काकू मॅडम शुभेच्छा देत आहेत. येस माझ्यासारखं हसत राहा. नीता चपडे मॅडम आणि शेंगाचे पोळे मॅडम. परिचिता शाह मॅडम. सुदिनम सुदिनम तव जन्मदिनम जन्मदिनम तव जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम सुदिनम सुदिनम तव जन्मदिनम. खरंच सर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तुम्हाला एवढा फॅमिलीपेक्षाही बाकी पर्यावरणाचा खूप परिसर मोठा फॅमिली मिळालेली आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही तर खूपच भाग्यवान की आम्हाला तुमच्यासारखे प्रेमळ आदर्श गुरु मित्र भाऊ सखा हे सगळे एका व्यक्तीच्या रूपात मला मिळालेलं आहे. त्यामुळं मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. सरांचं असंच काय म्हणते सहकार्य किंवा पाठिंबा एक भावाप्रमाणे माझ्या पाठीशी फॅमिलीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि सर यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, भाग्यवंत व्हा हीच वाढदिवसाच्या खूप खूप सदिच्छा. धन्यवाद. परिचिता शाह मॅडम शुभेच्छा देत आहेत. हॅपी बर्थडे. थँक्यू. काहीतरी वेगळं आहे. परशुराम सरांना मनापासून वाढदिवसाची शुभेच्छा देतो. सरांची म्हणजे फार जुनी ओळख आहे की अकेला ही चला जा रहा था जाने वे मंजिल की तरफ, लोग साथ आते गए और कारवा बनता गया. तर कारवा म्हणजे हाच कारवा आहे. तर ते पत्रकार असल्यामुळं ते 2 लाईनच्या मधलं वाचतात. बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की रीडिंग बिटवीन द लाईन्स. तर माझ्या 2 वाक्याच्या मधलं पण ते वाचू शकतात खरं तर. आणि जेव्हा तुम्ही ट्रेकला जाता तेव्हा 2 पावलाच्या मधलं ते रीड बिटवीन द 2 स्टेप्स पण म्हणजे ते 2 पावलामधलं पण ते ओळखू शकतात की हा वर जाणार आहे का नाही, का किती वेळात जाणार आहे किंवा खायला यायला किती वेळ लागणार आहे. तर त्यांची जी ही म्हणजे ट्रेकिंगचं हे आहे ते अतिशय यशस्वी ठरलं. आज इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक वसुंधरा मित्र, माझे जिवलग मित्र, पर्यावरणप्रेमी, गडप्रेमी आणि सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचं आता इतक्या क्षेत्रात काम केलं आहे. पत्रकार म्हणून तर त्यांचं काम चांगलं आहेच, त्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपून प्रत्येक ठिकाणी जिथं गरज पडते त्या ठिकाणी परशुराम सर पुढं असतात. आणि त्यांचा जो काही उद्देश असतो तो सर्वांना मदत करण्याचा असतो. त्यामुळं इतर लोकही त्यांच्याबरोबर जोडले जातात आणि एखाद्या गरजवंताला त्यातून मदत होती. असं सर्वांना मदत करणारा एक खरा सच्चा मित्र, कधी रागाला गेलं तर राग पण व्यक्त करणारा, चिडणारा असा म्हणजे मला माझ्या लहान भावासारखा माझा मित्र आहे. त्याला चांगलं आयुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो, दिवसेंदिवस त्याची भरभराट हो. तसेच आता त्यांच्यावर गेल्या वर्षी जबाबदारी दिली आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ते पत्रकार जे मीडिया काय अध्यक्ष त्या संघटनेचं नाव डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे ते सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष ही जबाबदारी त्यांना दिलेली आहे. कारण का त्यांच्यात ती कुवत आहे म्हणून त्यांना हे मिळालेलं आहे आणि त्यांच्याकडून निश्चित येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम होणार आहे यात काही शंका नाही. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आमचे परममित्र, आमच्या म्हणण्यापेक्षा सर्वांचेच परममित्र आहेत ते. सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान केलेलं आहे, ज्यांनी डोंगरदऱ्या कसं फिरायचं, तिथला आनंद कसा यायचा हे सर्वाला शिकवलं.
ज्यांना फिरायची काहीच आवड नव्हती ते सुद्धा फिरायला लागले, ह्यांच्यासोबत येत राहिले. की सरांना आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुढील आयुष्य आरोग्यदायी आनंददायी जाऊ हीच प्रार्थना. इको फ्रेंडली ग्रुपचे संस्थापक परशुरामजी कोकणे सर, ते स्वतःही ऊर्जित असतात आणि इतरांनाही ऊर्जित घेऊन जातात. त्यांच्यामुळं आज कित्येक लोक आणि कित्येक सभासद जे घरी बसून होतं ते गड किल्ले फिरायला सुरू केलेत. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी स्वतःसुद्धा कधी गड किल्ले बघितले नव्हते, पण कोकरे सरांच्यामुळं मला अनेक गड किल्ले फिरता आले आणि मी फिरलो. त्यांच्यामुळं मला इतकी ऊर्जा मिळाली की मी हिमालयातसुद्धा त्या गड किल्ल्याच्या अनुभवातूनच पुढं जाऊ लागलो होतो. सध्या तरी यापुढे ते स्वतःही ऊर्जित असतील आणि इतरांनाही ऊर्जा देतील. आज त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊ इको फ्रेंडली ग्रुपतर्फे आणि वडजे परिवारातर्फे. धन्यवाद. कोकणे सरांना माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी पण त्यांच्यामुळंच गड चढायला म्हणजे हिंमत केली. खूप मला पण भीती वाटायची. पहिला माझा जीवधन गड तो त्यांच्यामुळं सफल झाला आणि मला त्याचा आनंद आहे. आणि आता माझ्या मुलाची 12वी असल्यामुळे मी यावर्षी काय हे करणार नाही. 14 मार्च नंतर मी कुठं पण यायला तयार आहे. आणि सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आज इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक आणि आमचे जुने सहकारी परशुराम कोकणे यांचा वाढदिवस. त्यांना शुभेच्छा देताना शिवनेरीसारखा उंच आणि रायगडासारखी ऐश्वर्यसंपन्न आयुष्य मिळावं एवढीच शुभेच्छा देतो. धन्यवाद. कोकणे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आहोंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज त्यांचा बर्थडे आहे आणि तुम्ही सगळे जमलात, खूप छान वाटतं आहे. आम्ही काल 12 वाजता इको फ्रेंडली बर्थडे साजरा केला. ते म्हणतात तसे वागतात पण, म्हणजे कृती पण करतात. आम्हाला आज केक पण आणून दिलं नाही, कारण लोकांना सांगतात की इको फ्रेंडली बर्थडे साजरा केला पाहिजे आणि आज त्यांनी कृती पण केली. ते छान वाटलं. आम्ही फोर्स केला त्यांना की आणूया, ते नकोच म्हणले. म्हणजे कृतीमध्ये राहणं हे पण जमावं लागतं. तुम्ही इको फ्रेंडली केलं काय ते केलं ते पण सांगा. हां, आम्ही इको फ्रेंडली फ्रूट आणले होते सगळे. पूजाने फ्रूट आणले होते सगळे आणि ते छान डेकोरेट करून रात्री 12 वाजता आम्ही केक कट केलं आणि तिनं डेकोरेशन केलं होतं आणि खूप छान वाटलं आम्हाला. दोघांना पण सरप्राईज दिलं तिने. आज मी त्यांना एक गिफ्ट आणलेलं आहे. काय माहीत आवडेल, मम्मीकडून छोटंसं गिफ्ट आहे. काय माहीत आवडेल का नाही, पण गिफ्ट देणाऱ्याच्या पण भावना समजून घेतल्या पाहिजे. तुम्ही दोघंच माझ्यासाठी एवढं मोठं गिफ्ट आहे. हे गिफ्ट काय? थँक्यू. नंतर बघू. अनबॉक्सिंग करा लवकर. आम्हाला उत्सुकता आहे काय गिफ्ट आहे. आता सगळे माझ्याकडे जेवढे गिफ्ट येतात लहानपणापासून किंवा जेव्हा मीडियात आहे तेव्हापासून सगळे गिफ्ट मी उघडत नाही. कोण उघडते तुम्हाला माहिती आहे? आराध्या उघडते. हे मान गिफ्ट. आता माझं गिफ्ट आहे, तुम्ही उघडायला पाहिजे ना. ते जे बोलतात ते करतात म्हणजे हट्टी येतात. नाही उदाहरण दिले ते म्हणलं. भरून दिलेलं आहे की नाही? भरलेलं आहे. भरून नको, ते भरत राहते ते. थँक्यू. खूप दिवस झाले सरस्वती मला घ्या म्हणत होती. मी म्हटलं आता सगळं ऑनलाईन झालं त्यामुळे गरज नाही, पण सरस्वतीने दिले त्यामुळे हे खूप अनमोल आहे आणि कायम स्मरणात राहणार असं आहे आणि छान आहे. नेहमीप्रमाणे शुभेच्छा देताना मला खूप छान वाटतं आहे. कारण मी लहान असताना माझं वय 7 वर्ष होतं तेव्हा माझे वडील एक्सपायर झाले. वडिलांचं महत्त्व काय असतं हे दादाकडे बघून मला कायम समजत आलं. अगदी माझ्या शाळेचं आयुष्य आहे, डिप्लोमाचं आयुष्य, इंजिनिअरिंगचं असेल, प्रोफेशनल लाईफ आहे, पर्सनल लाईफ आहे, सगळ्यांमध्ये एक भक्कम पाठिंबा, खांद्यावर जसं हात असतं, वडीलधाराचं सपोर्ट जसं असतं ते सपोर्ट आईचं तर आहेच, पण एक भक्कम साथ दादाची आहे कायम. आणि
कोविडच्या पूर्वी मी सोलापुरात नव्हतो, कामानिमित्त बाहेर होतो, पण कोविडनंतर आमचं बॉन्डिंग एकदम स्ट्रॉंग झालं. मला कायम लोक म्हणतात की तुम्ही राम लक्ष्मणाचे जोडे आहे, तुमचं फॅमिलीकडे बघून एक आदर्श फॅमिली आहे. आमच्या फॅमिली असंच कायम आनंदी राहिलेले आहे, असंच भविष्यात राहणार आहे. आणि ह्या फॅमिलीचं आमचं गुपित हेच आहे की आम्ही सर्वांचे विचार एकत्र घेतो आणि मग निर्णय घेतो. भले दादा वयाने मोठा असला, पदाने मोठा असला, तरी एक छोटं काम जरी करताना तो मला विचारतो, अजित हे करायचं आहे, करू दे का. म्हणजे घरात प्रत्येकाला एक चांगलं म्युच्युअल रिस्पेक्ट आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. आणि हेच अंडरस्टँडिंग आमच्या सगळ्या आनंदाचं गुपित आहे. मी शुभेच्छा देताना मला खूप छान वाटतं आहे. असंच आपण भविष्यातही आनंदी राहूया आणि छान आयुष्य जगूया. खूप खूप शुभेच्छा. हां, महत्त्वाच्या शुभेच्छा नवीन मेंबरकडनं. कन्नडमध्ये बोललात तरी चालेल. ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. हां, 2 महिने सोलापुरात येऊन झाली तू लग्न ऑफिशियली करून. मला 1 वर्ष आधीपासून ओळखत होते, पण दादासोबत अनऑफिशियल बी लग्न झालं होतं. दादाच्या स्वभावाबद्दल आधी काय वाटलं होतं तुला, लग्नानंतर कसं वाटलं, दादाचा सपोर्ट घरामध्ये तुला कसं लागतं ते सांग. मला स्टार्टिंगला दादा जरा स्ट्रिक्ट वागलेले, मी म्हणून समोर जातच नव्हते. आता बोलतायत, करतात, जरा क्लोज आहे. आता व्यक्तिमत्व आज सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला तर वाचलंच आहे सगळ्यांनी, त्यामुळे मी परत तेच कसं सांगू. बाकी जास्ती काय बोलता येत नाही. सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आज वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथं आलात. खास करून आमचे मार्गदर्शक दर्बी मालक सरप्राईजली इथं आले आणि विनायक सरांमुळे ते आलेत असं एक लक्षात आलेलं आहे. आणि इको फ्रेंडली क्लब परिवार असेल, स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडिया असेल, आणि आम्ही जे पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतो, हॅपी टू हेल्प फाउंडेशन असेल, महानगरपालिका पर्यावरण विभाग असेल, सगळ्यांसोबत एक वेगळं आपलं बॉन्डिंग आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने आपण भेटत राहतो. आमच्या कुटुंबातले पण सदस्य आहेत. आमची कोकणी फॅमिली आहेच आहे, पण आमचे मामा मामी, अश्विन, इकडं आमच्या बहिणीच्या कुटुंबातले सगळे जण आहेत, खिडकीकर सर आहेत. सर्वांकडनं कायमच सदिच्छा तुमच्या कायम सोबत असतात. आज वाढदिवसाच्या निमित्ताने एक भेटणं व्हावं म्हणून आपण एकत्र जमलेलो आहोत. तर तुमच्या शुभेच्छा कायम माझ्यासोबत राहतील. चुकलो तर कधीही तुम्ही बिंदासपणे मला सांगू शकता, परशुराम तुम्ही इथं चुकताय, आणि मला निश्चितपणे जिथं चुकतोय तिथं बदल करायला आवडेल. यापुढेही तुमच्या सदिच्छा कायम राहतील हा विश्वास आहे. पत्रकारितेसोबतच पर्यावरण क्षेत्रामध्ये जे तुमच्या सगळ्यांमुळं काम करता येते छोट्या मोठ्या पद्धतीनं, हे काम आपण अधिक पुढे नेण्यासाठी कायम प्रयत्नशील राहूया असा एक विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी वर आहोत आणि खाली मस्तपैकी बेत चालू आहे. विचारूयात कसं झालंय. शाह मॅडम, कसं झालेलं आहे. हां, ओके. अक्षय दीदी छान. येस. मित्रमंडळी येऊन गेलेत आणि आता फॅमिली मेंबर सगळे बसलेले आहेत आणि आता मस्त सुरू आहे घरगुती पार्टी, मिसळ पार्टी. कसं झालंय. छान झाले, छान झाले. सगळं नियोजन सरस्वतीने मिसळ पावचं केलेलं आहे. पिंकू छान केलेलं आहे. सुधीर एकदम मस्त. हो बॉस, एकच नंबर. एकदम कडक. भाऊ, बहिणीचे भाऊ, भाऊजी, भाऊजी कसं झालंय. फुल तडका झालेला आहे. आराध्या, आई कसं झालंय. पूजा मस्त झालंय. भारी झाल्यात, पण पाव बी भाऊचे भारी गरम. हो मॅडम, कसं झालं सगळं. आम्ही अतिउत्तम. हा अतिउत्तम. अरे बापरे, प्लस प्लस. कसं झालंय. एक नंबर. आता माझी प्रतिक्रिया. तर अशा पद्धतीनं वाढदिवस छान झालेला आहे आणि सगळे आपल्या फॅमिली मेंबर आले, त्यामुळे छान वाटतंय. आणि आता मी पण बसतोय, मला पण थोडीशी भूक लागली आहे, थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी लागले. मिसळचा वास खूप वेळ मी सहन करतोय, आता मला बसावं लागेल. मित्रमंडळी येऊन गेले, आता फॅमिलीसोबत चला पार्टी करूया.
आहे.